नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेल मध्ये। जर आपण संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना, दिव्यांग पेन्शन योजना, विधवा महिला पेन्शन योजना किंवा इतर कोणत्याही निराधार योजनेचे लाभार्थी असाल तर आजची ही माहिती आपल्यासाठी महत्त्वाची आहे। आज आपण जुलै महिन्याच्या हप्त्याबाबत समोर आलेले अपडेट सोप्या भाषेत जाणून घेणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर या चॅनेलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा, जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला वेळेवर मिळतील। चला तर मंडळी, व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, सर्वप्रथम ही गोष्ट समजून घ्या, सध्या सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे जमा होत नाहीत। उदाहरणार्थ, काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या मोबाईलवर 17 जुलै रोजी बँकेचा मेसेज आला आणि त्यांच्या खात्यात 2,500 जमा झाले, पण याचा अर्थ असा अजिबात नाही की सर्व लाभार्थ्यांना त्याच दिवशी पैसे मिळाले आहेत। कारण अजूनही अनेक दिव्यांग लाभार्थी, संजय गांधी निराधार योजनेचे लाभार्थी, श्रावण बाळ योजनेचे लाभार्थी, वृद्ध नागरिक आणि विधवा महिलांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही। त्यामुळे अनेक लाभार्थी विचारत आहेत, काहींना पैसे आले पण आमच्या खात्यात अजून का आले नाहीत। मित्रांनो, हा प्रश्न सध्या अनेकांच्या मनात आहे, म्हणून पुढे आपण या मागचे कारण आणि संबंधित विभागाकडून मिळालेली माहिती सविस्तर जाणून घेणार आहोत। मित्रांनो, याबाबत संबंधित विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। म्हणजे सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात पैसे एकाच वेळी जमा केले जात नाहीत, हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जातो। याच प्रक्रियेचा भाग म्हणून 17 जुलै पासून काही लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे। म्हणून ज्यांच्या खात्यात पैसे आले आहेत त्यांच्यासाठी प्रक्रिया पूर्ण झाली आहे आणि ज्यांच्या खात्यात अजून पैसे आलेले नाहीत त्यांची प्रक्रिया सुरू असल्यामुळे त्यांना पुढील टप्प्यात हप्ता जमा केला जाईल। मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे ज्यांच्या खात्यात अजूनही जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यांचे काय। याबाबत मिळालेल्या माहितीनुसार अशा लाभार्थ्यांनी घाबरण्याची किंवा चिंता करण्याची गरज नाही, कारण पुढील 4 ते 5 दिवसांच्या कालावधीत उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यातही जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। यामध्ये केवळ दिव्यांग लाभार्थीच नाही, तर संजय गांधी निराधार योजना, श्रावण बाळ योजना, विधवा महिला आणि इतर निराधार योजनातील पात्र लाभार्थ्यांचाही समावेश आहे। म्हणून जर आपल्या खात्यात अजून पैसे आले नसतील तर सध्या थोडी प्रतीक्षा करा, कारण हप्ता टप्प्याटप्प्याने जमा केला जात असल्यामुळे उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यातही पुढील काही दिवसात रक्कम जमा होण्याची शक्यता सांगण्यात आली आहे। मित्रांनो, यासोबतच आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे। संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांच्या माहितीनुसार जुलै महिन्याचा हप्ता सर्व लाभार्थ्यांच्या खात्यात एकाच वेळी जमा न करता टप्प्याटप्प्याने जमा केला जात आहे। म्हणजे लाभार्थ्यांची आवश्यक प्रक्रिया आणि कागदपत्रांची पडताळणी ज्या क्रमाने पूर्ण होत जाईल त्या क्रमाने संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात हप्त्याची रक्कम जमा केली जाणार आहे। त्यामुळे काही लाभार्थ्यांना पैसे आधी मिळाले आहेत तर काही लाभार्थ्यांना थोडा वेळ लागू शकतो। म्हणून आपल्या खात्यात अजून हप्ता जमा झाला नसेल तर कागदपत्रांची पडताळणी आणि पेमेंट प्रक्रियेनुसार पुढील टप्प्यात रक्कम जमा होण्याची शक्यता आहे। मित्रांनो, आता शेवटची आणि महत्त्वाची माहिती म्हणजे मिळालेल्या माहितीनुसार साधारणपणे 28 तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता पात्र लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल। म्हणून ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अजून पैसे जमा झालेले नाहीत त्यांनी काळजी करण्याची गरज नाही, कारण हप्ता जमा करण्याचे काम सुरू असून आपली आवश्यक पडताळणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित लाभार्थ्यांच्या खात्यात रक्कम जमा केली जाईल। त्यामुळे आपल्या खात्यावर हप्ता कधी जमा होतो यासाठी बँक खात्याचा मेसेज आणि बँक खात्याची माहिती वेळोवेळी तपासत राहा। मित्रांनो, आता जाणून घेऊया लाभार्थ्यांनी सर्वप्रथम कोणत्या गोष्टी तपासाव्यात। ज्या लाभार्थ्यांच्या खात्यावर अजून जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यांनी सर्वप्रथम काही महत्त्वाच्या गोष्टी तपासून घ्याव्यात। सर्वात पहिले म्हणजे आपले बँक खाते सुरू आहे का, बँक खात्याची माहिती योग्य आहे का आणि खात्यामध्ये कोणतीही अडचण नाही ना, हे तपासणे गरजेचे आहे। कारण पेमेंट प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतरही काही वेळा बँक खात्याशी संबंधित कारणामुळे रक्कम जमा होण्यास विलंब होऊ शकतो। त्यामुळे लाभार्थ्यांनी आपल्या बँक खात्याची माहिती व्यवस्थित तपासून घ्यावी। आता पाहूया सर्व लाभार्थ्यांना एकाच दिवशी पैसे का मिळत नाहीत। मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की एका व्यक्तीच्या खात्यावर पैसे आले पण माझ्या खात्यावर अजून का आले नाहीत। तर यामागे मुख्य कारण म्हणजे सर्व लाभार्थ्यांची पेमेंट प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण होत नाही। काही लाभार्थ्यांची प्रक्रिया आधी पूर्ण होते, त्यामुळे त्यांच्या खात्यावर रक्कम आधी जमा होते, तर काही लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो। म्हणूनच हप्ता जमा होण्यामध्ये काही दिवसांचा फरक दिसून येऊ शकतो। आता जाणून घेऊया लाभार्थ्यांनी अफवांवर विश्वास का ठेवू नये। मित्रांनो, अशा प्रकारच्या योजनांमध्ये अनेक वेळा वेगवेगळ्या प्रकारची माहिती सोशल मीडियावर फिरत असते।
त्यामुळे लाभार्थ्यांनी कोणतीही माहिती मिळाल्यानंतर त्याची खात्री करून घेणे महत्वाचे आहे. कारण काहींना पैसे जमा झाले म्हणून सर्वांच्या खात्यात एकाच दिवशी पैसे येत नाहीत. कारण काहींना पैसे जमा झाले म्हणून सर्वांच्या खात्यात त्याच दिवशी पैसे येतील असे नसते. हप्ता जमा करण्याची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने सुरू असते. त्यामुळे अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा. हप्ता जमा झाल्यानंतर लाभार्थ्यांनी काय करावे? मित्रांनो, जेव्हा आपल्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा होईल तेव्हा लाभार्थ्यांनी बँक खात्याचा मेसेज किंवा बँक स्टेटमेंट तपासून रक्कम जमा झाल्याची खात्री करून घ्यावी. तसेच आपल्या योजनेचा लाभ नियमितपणे मिळण्यासाठी आवश्यक कागदपत्रे आणि योग्य माहिती आहे का याची वेळोवेळी तपासणी करत राहणे महत्वाचे आहे. कारण योजनेचा लाभ सुरळीत मिळण्यासाठी लाभार्थ्यांची माहिती अद्ययावत असणे गरजेचे असते. मित्रांनो, ज्या लाभार्थ्यांच्या खात्यात अजून जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही त्यांनी सर्वप्रथम आपल्या बँक खात्याची माहिती एकदा तपासून घ्यावी. आपले बँक खाते सुरू आहे का? खात्याशी संबंधित कोणतीही अडचण नाही ना? तसेच बँकेकडून आलेले मेसेज आणि व्यवहाराची माहिती तपासत राहावी. कारण हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सुरू असताना बँक खात्याची माहिती योग्य असणे देखील महत्वाचे असते. काही लाभार्थ्यांना हप्ता उशिरा का मिळू शकतो? मित्रांनो, अनेक लाभार्थ्यांच्या मनात हा प्रश्न आहे की काही लोकांच्या खात्यात पैसे आले पण आमच्या खात्यात अजून का आले नाहीत. तर यामागे कारण असू शकते की सर्व लाभार्थ्यांची प्रक्रिया एकाच वेळी पूर्ण होत नाही. काही लाभार्थ्यांची पडताळणी आधी पूर्ण होते तर काही लाभार्थ्यांची प्रक्रिया पूर्ण होण्यासाठी थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे हप्ता जमा होण्यामध्ये काही दिवसांचा फरक दिसून येऊ शकतो. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण संजय गांधी निराधार योजना आणि इतर निराधार योजनांच्या जुलै महिन्याच्या हप्त्याबाबतची सर्वात महत्वाची माहिती जाणून घेतली. चला तर पुन्हा एकदा आजच्या अपडेटमधील महत्वाचे मुद्दे समजून घेऊया. सर्वप्रथम काही दिव्यांग लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै पासून 2,500 जमा झाल्याची माहिती मिळाली आहे. मात्र अजूनही अनेक लाभार्थ्यांच्या खात्यात जुलै महिन्याचा हप्ता जमा झालेला नाही. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार हप्ता जमा करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. तसेच उर्वरित लाभार्थ्यांच्या खात्यात पुढील 4 ते 5 दिवसांमध्ये जुलै महिन्याचा हप्ता जमा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. यामध्ये दिव्यांग लाभार्थी तसेच इतर निराधार योजनातील लाभार्थ्यांचाही समावेश आहे. तसेच लाभार्थ्यांची कागदपत्रांची पडताळणी आणि आवश्यक प्रक्रिया पूर्ण होत जाईल. त्यानुसार टप्प्याटप्प्याने हप्त्याची रक्कम खात्यात जमा केली जाणार आहे. आणि मिळालेल्या माहितीनुसार साधारणपणे 28 तारखेपर्यंत जुलै महिन्याचा हप्ता जमा करण्याची प्रक्रिया पूर्ण होईल असे सांगण्यात आले आहे. म्हणून ज्यांच्या खात्यात अजून हप्ता जमा झालेला नाही त्यांनी घाबरून जाऊ नये. आपली प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आपल्या खात्यातही रक्कम जमा होण्याची शक्यता आहे. मित्रांनो, जर आपल्याला संजय गांधी निराधार योजना, दिव्यांग पेन्शन योजना, शेतकरी योजना आणि शासनाच्या इतर महत्वाच्या योजनांचे अपडेट्स रोज आपल्या मोबाईलवर मिळवायचे असतील तर आपल्या शेती आणि सरकारी योजना या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की सहभागी व्हा. व्हॉट्सअप ग्रुपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हा. तसेच शेती आणि सरकारी योजना या युट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून संपूर्ण अपडेट्स तुम्हाला सर्वात आधी मिळतील. धन्यवाद. भेटूया पुढील नवीन महत्वाच्या अपडेटसह. जय हिंद, जय महाराष्ट्र.